नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, अनेक मित्रांना कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करायचा असतो, परंतु त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नसल्याने ते कुठेतरी आपलं डिसिजन हे मागे घेत असतात। परंतु राज्य सरकारचा महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत ते 1 लाख ते 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज घेऊ शकतात आणि यात मुख्यतः म्हणजे राज्य सरकार त्यांना अनुदान म्हणजे सबसिडी देत असतं। तर महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, ही योजना कशा पद्धतीने राज्य सरकार राबवत याची अंमलबजावणी, डॉक्युमेंट्स याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेमधून तुम्ही कर्ज घेऊन कशा पद्धतीने तुमचा स्वतःचा कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करू शकता। मित्रांनो, देशामधील बेरोजगारी कमी करणे आणि देशातील नागरिकांच्या कल्याण हेतू केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याद्वारे विविध योजना या आणल्या जातात, जेणेकरून देशातील नागरिकांना याचा फायदा होईल। त्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी स्वयंरोजगार तसेच करत असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी एक नवीन योजना लोकांसाठी घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना। या तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल किंवा तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेऊन करत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायालाही मोठा करू शकतात। या योजनेच्या माध्यमातून सरकार बँकांद्वारे रुपये 50,000 ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देते आणि त्यात कर्ज फेडण्याची जी मुदत असते ती 5 वर्ष ते 10 वर्ष अशी असेल। जे कुणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि कशा पद्धतीने पूर्ण अर्ज करायचं याचं पुढे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा काही हेतू उद्देश आहे, तो म्हणजे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब शेतकरी, श्रमिक वर्ग, बेरोजगार तरुण तसेच महिलांना कोंबडी पालन या व्यवसायासाठी लागणारे शेड तसेच लागणारी आर्थिक सहाय्यता दिली जाईल। असे नागरिक जे बेरोजगारी आणि आर्थिक कमकुवतीमुळे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकत नाहीत, त्यांनाही सुवर्ण संधी आहे, जे या योजनेअंतर्गत फार सहजतेने स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभा करू शकतात, जेणेकरून त्यांना कमीत कमी व्याजदराने लोन प्राप्त होऊ शकते। या संधीचे सोने करून ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकता मित्रांनो। तर या योजनेचं अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने मिळत असतं, तर महाराष्ट्र शासन कुक्कुटपालन योजनेअंतर्गत तुम्हाला 50% अनुदान दिले जाते आणि हेच अनुदान अनुसूचित जाती व जमातींमध्ये 75% अनुदान त्यांना दिले जाईल। म्हणजे तुम्ही जरी 10 लाख रुपये कर्ज काढलं तर 5 लाख रुपये तुम्हाला अनुदान म्हणजे सबसिडी याच्यावर भेटेल आणि जरी तेच अनुसूचित जाती जमातीमध्ये असतील त्यांना 7 ते 7.5 लाख रुपयेपर्यंत सबसिडी त्यांना या कर्जावर मिळणार आहे। तर अशा पद्धतीने कुक्कुटपालन योजना ही राज्य सरकार किंवा महाराष्ट्र सरकार राबवत आहे। आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे म्हणजे महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी काही पात्रता आणि निकष आहेत, ते म्हणजे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र आउटसाइड कुणीच याला चालणार नाही, अपात्र राहील। त्यानंतर अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी किंवा बेरोजगार शिक्षित तरुण पाहिजे। त्यानंतर अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन, मत्स्यपालन यासारखे व्यवसाय करत असेल अशा व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतो। संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा मजूर वर्ग सुद्धा या योजनेसाठी पात्र राहील। अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असावा। जी व्यक्ती अर्ज करू इच्छित आहे त्यांचे वय किमान 18 वर्ष ते 60 वर्ष या दरम्यान असावं। बघा इथं एज क्रायटेरिया बी आहे, जो 18 ते 60 वर्ष या दरम्यान असेल तेच या योजनेसाठी पात्र असतील। त्यानंतर कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी 1 एकर जमीन असावी किंवा ती भाडेतत्त्वावर घेतलेली असावी। त्यानंतर अर्जदार हा बँकेत डिफॉल्टर नसावा, म्हणजे तुमचं बँकचं लोन किंवा कुठलं काही पेंडिंग नसावं। तुमच्यावर जरी कर्ज असेल बँकेचं तर तुम्ही या योजनेसाठी आजच अपात्र असाल। आता या योजनेची आपण ए टू झेड बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना। कुणी सुरू केली तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी दूध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय तर्फे ही योजना सुरू करण्यात आलेली। कृषी विभाग महाराष्ट्र राज्य ही योजना राबवत असतं। राज्यातील सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात। याचा एकच उद्देश आहे स्वयंरोजगार निर्मिती करणे। याच्यात तुम्हाला काय लाभ मिळणार तर 50,000 ते 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध होईल। त्यानंतर ही जी योजना आहे ती 2024 साली सुरू करण्यात आलेली। याची अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे
आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही अधिक इन्क्वायरी या योजनेबद्दल करू शकता मित्रांनो. आता या योजनेसाठी तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागतील, ते म्हणजे तुमचा आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, 7/12 उतारा व अट उतारा, ग्रामपंचायत नमुना 4, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुकची छायांकित प्रत, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, प्रशिक्षण तुम्ही जरी प्रशिक्षण कुक्कुटपालनचं घेत असाल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार. त्यानंतर दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल जेव्हा तुम्ही बँकमध्ये अप्लाय करायला जाणार तेव्हा. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँकमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना आपली सगळी कागदपत्र व्यवस्थित असावीत ही काळजी घ्या. तसेच किती कर्ज पाहिजे ते अर्जामध्ये मेन्शन करा. तुमचा प्रकल्प अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे, ज्यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत व त्याच्या पालनासाठी खाद्यासाठी किती खर्च येणार आहे हे सर्व व्यवस्थित नमूद करून घ्या. दिलेली माहिती सर्व व्यवस्थित चेक करा. त्यानंतर पडताळणी दरम्यान दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो. तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे, जवळच्या बँकमध्ये जायचं आहे, तिथून तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे. या योजनेचा अर्ज घेतल्यानंतर या योजनेमध्ये A to Z माहिती भरायची. तुम्हाला तुमचा प्रकल्प अहवाल बी तयार करावा लागेल. यासाठी तुम्ही नमुना फॉर्म घेऊ शकतात प्रकल्प अहवालचा नमुना फॉर्म घेतल्यानंतर तो प्रकल्प अहवाल तयार करा. तो प्रकल्प अहवाल या अर्जासोबत जोडा आणि मी मागे जे डॉक्युमेंट सांगितलं त्याचीही छायांकित प्रत यांच्यासोबत जोडा. त्यानंतर यशस्वीरित्या तुम्ही जेव्हा बँकमध्ये हा फॉर्म जमा कराल त्यानंतर बँककडून तुमचे डॉक्युमेंट तपासले जातील आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही असं तुम्हाला बँकतर्फे कळवलं जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेअंतर्गत कर्ज घेऊन तुमचा स्वतःचा पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करू शकतात अति चांगल्या प्रकारे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जे आपला पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करत आहेत किंवा त्यांना काही अडचण येत असेल, जरी आर्थिक प्रॉब्लेम येत असेल तर या योजनेअंतर्गत ते आपला पोल्ट्री फार्म सुरू करू शकतात. हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करा, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच योजनांसाठी, नवनवीन योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.